टॅरिफने भारतीय शेअर बाजाराला हादरे बसलेत। 8 एप्रिलला भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडलाय। सेन्सेक्स 3100 अंकांनी खाली आलाय, तर निफ्टी 1000 अंकांनी घसरून 21900च्या खाली आलाय। सेक्टोरल इंडेक्स 8% घसरलाय। अवघ्या 5 मिनिटात भारतीय गुंतवणूकदारांनी जवळपास 17 लाख कोटी रुपये गमावलेत। शेअर बाजारातील या पडझडीची नक्की काय कारण आहेत ते पाहूयात। नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। याचं सर्वात पहिलं कारण आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकन आयातीवर 34% शुल्क लादलं आहे। त्याचवेळी युरोपियन युनियनसह इतर देश देखील यासाठी तयारी करतायत। यामुळे जगभरात व्यापार युद्धाची भीती बळावली आहे। यातून गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अलीकडच्या वाढीचा आणि बाजारातील घसरणीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदार विक्री करतायत। परदेशी गुंतवणूकदारांची विक्री। परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा विक्री सुरू केली। यामुळे भारतीय शेअर बाजाराला हादरे बसू लागलेत। 2 एप्रिल पर्यंत म्हणजे डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफ आधी गुंतवणूकदारांनी खरेदी केल्याचं व्रत होतं। मात्र त्यानंतर पुन्हा विक्री सुरू झाली आहे। याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालाय। याचं तिसरं कारण आहे भारतीय रुपया कमजोर झालाय। भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 50 पैशांनी कमकुवत झालाय। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 85.74 वर उघडला। बाजारातील हालचालींवर परिणाम करण्यात रुपयाच्या कमकुवतपणानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे। आशियाई बाजारात पडझड। आशियाई बाजारातील विक्रीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झालाय। जपानचा निक्की 6% पेक्षा जास्त घसरलाय। त्याचप्रमाणे तैवान, हाँगकाँग, जपान, चीन आणि कोरियामधील बाजारपेठांमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे। याआधी अमेरिकन शेअर बाजारात ही मोठी पडझड झाली आहे। जगभरातील बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारपेठेंवर पाहायला मिळालाय। यामुळे अमेरिकेत मंदीची भीती निर्माण झाली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेत मंदीची भीती बळावली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो। यामुळे जागतिक संस्थांनी यावर्षी अमेरिकेत मंदीची भीती व्यक्त केली आहे। अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे। त्यामुळे अमेरिका मंदीत पडली तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो। या भीतीमुळे भारतासह आशियाई बाजारपेठांमध्ये घसरण सुरू आहे। आयटी क्षेत्राला झळ। डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या काळापासून भारताच्या आयटी कंपन्यांसाठी अडचणी वाढताना पाहायला मिळाल्या। जाणकारांचा असा अंदाज आहे की आर्थिक वर्ष 2025-26च्या पहिल्या तिमाहीतही या कंपन्यांची कामगिरी समाधानकारक राहणार नाही। गेल्या काही तिमाहींपासून या क्षेत्रात सुधारणा झालेली नाही। त्यातच रिझर्व्ह बँकेच्या 9 एप्रिल रोजी होणाऱ्या पतधोरण बैठकीकडेही गुंतवणूकदारांचं लक्ष लागून आहे। या बैठकीनंतर व्याजदरात थोडी कपात होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर ट्रम्प यांच्या या परस्पर शुल्काचा परिणाम काय झालाय ते पाहूया। तर अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे। ट्रम्प यांच्या घोषणेनंतर जागतिक शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण सुरू झाली आहे। जून 2020 नंतरची सर्वात मोठी ही घसरण होती। चीनने अमेरिकेला प्रत्युत्तर देत चीनने पलटवार करत 34% टॅरिफ जाहीर केले, ज्यामुळे यूएस मार्केटमध्ये आणखी घसरण झाली आहे। चीनने 34% शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे। ट्रम्प यांच्या दराच्या बदल्यात चीनने 34% शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे। चीनने स्पष्ट केलं आहे की अमेरिकेची पद्धत आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांच्या विरोधात आहे। यामुळे चीनच्या हितसंबंधांना गंभीर हानी पोहोचते आणि हे एकतर्फी गुंडगिरीचं उदाहरण आहे। फ्रान्सचं काय म्हणणं आहे ते पाहूयात। अमेरिकेसोबत व्यापार करणार नाही। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पष्ट केलं आहे की युरोप आणि उर्वरित जगावर लादलेल्या शुल्काबाबत परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत अमेरिकेशी कसलाही व्यापार करणार नाही। ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर अमेरिकन जनता कमकुवत आणि गरीब होईल। यामुळे भारतात काय परिणाम झालाय तर भारताचा डायमंड उद्योग हा निराश झालेला आहे। भारत हा जगातील सर्वात मोठा हिरा कापणारा आणि पॉलिश करणारा देश आहे। भारत आपल्या संपूर्ण हिरे उद्योगातील 30% अमेरिकेला निर्यात करतो। कामा ज्वेलरीचे संचालक कॉलिन शाह यांनी स्पष्ट केले की दर अपेक्षेपेक्षा जास्त आहे। हे अत्यंत कठोर असून याचा निर्यातीवर परिणाम होतो। जागतिक तणावात कोणते शेअर सध्या तेजीत असतील, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।